गेले 2.5 वर्ष झालं उज्ज्वला तिथे अनगरच्या घरी राहतच नाहीये ना. तिला एवढा पोलीस बंदोबस्तामध्ये फक्त फॉर्म भरण्यासाठी जायचं होतं. मग ते अनगरच्या घराला जाऊन नोटीस लावली, हे हास्यास्पद वाटत नाही का? तर मी उद्या 11 पासून छाननी आहे, पण मी व माझा मुलगा येऊ शकत नाही. भीतीपोटी कुठलाही वकील येणार नाहीये. साधं मला मोहोळमध्ये नोटरी कुठल्या वकिलांनी करून दिलेली नव्हती. ज्यावेळेस अंगावर गाड्या घातलेला प्रकार गेला तिथं, त्यावेळेस सुद्धा मी मोहोळ पोलीस स्टेशनला पळत गेले. तेव्हा धक्के मारून बाहेर काढण्यात आलं. निर्णायक अधिकारी यापूर्वी त्यांचा ईमेल माझ्याजवळ आहे. माझ्या 2-3 केसेस त्यांच्याजवळ आहेत, जमिनीची केस संदर्भात आहेत. आणि सीओ सर आणि माझं नेहमी ईमेलवर प्रत्येक कागदपत्रांची देवाणघेवाण होत असते. त्या दोघांकडेही माझा ईमेल नंबर आहे, व्हॉट्सअप नंबर आहे. ते व्हॉट्सअप करून त्या दिवशी कॉलिंग मला करत होते. कलेक्टर साहेबांनी सांगितलं की मॅडमच्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करा. त्यावेळेस त्या दोघांनीही मला व्हॉट्सअपवर कॉल केलेला होता. दोघांनीही मेलवर मेल केलेले आहेत. मग त्यावेळेस त्यांना माहिती होतं ईमेल आहे, तर ईमेलवर त्यांनी पाठवायचं होतं मला. ज्या त्रुटी होत्या त्या त्रुटी सांगायच्या होत्या. किंवा ते म्हणतात घराला लावले, दरवाजाला लावलं आमच्या, आणि मी तिथं नव्हते. तर प्रत्येक आता महाराष्ट्राला माहिती झाले गेले 2.5 वर्ष झालं उज्ज्वला तिथे अनगरच्या घरी राहतच नाहीये ना. तिला एवढा पोलीस बंदोबस्तामध्ये फक्त फॉर्म भरण्यासाठी जायचं होतं. मग ते अनगरच्या घराला जाऊन नोटीस लावली, हे हास्यास्पद वाटत नाही का? जाणीवपूर्वक त्यांनी बंद घराला लावलं आणि त्यामुळे तुम्ही म्हणजे तुम्हाला अपील करता येऊच नाही, तुम्हाला त्याच्यामध्ये सही करता येऊच नाही, ते त्यासाठी षडयंत्र असलं. हो, त्यात ते निश्चितपणे ते समोर दिसूनच येतं. आणि काल मी ज्या ठिकाणी थांबले तर त्यांनी कोतवाला मार्फत मला आम्ही मागितल्यानंतर परवा दिवशी मी मेल केला. तर काल मी जिथे थांबले, जिथे माझी राहण्याची सोय आहे, तर तिथे त्यांनी आणून दिलं परत ते. मग ते त्या दिवशी देता येत नव्हतं का त्यांना? नाही, त्यांचा कॉल आला नाही, व्हॉट्सअप कॉल नाही, काय ईमेल नाही, काही नाही, किंवा साधा कॉल नाही. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तुमचा तो अर्ज दाखवला, ज्या ठिकाणी सही अपेक्षित होती त्या ठिकाणी सही ते ब्लँक दिसत होती. मग तुम्ही सही केलेली होती की नाही? 5 पेपरवर माझ्या मुलाच्या सह्या होत्या, 6व्या पेपरवर सही नसेल असं कसं होईल? मग त्यांनी तो ऍक्सेप्ट केलाच कसा? तसं शक्यच नाहीये ना. बरं, जर झालं असेल तर त्यांचं लगे काम होतं सांगायचं. दुसऱ्या दिवशी त्यांनी 4 वाजता बंद घराला जाऊन लावतात, याच्यावरून लक्षात घ्या ना. जी व्यक्ती तिथं राहतच नाहीये म्हणून त्यांनी मला शौचालयाचा दाखला दिला नाही. शौचालयाचा दाखला मागण्याचा मी त्यांना मेल केला सीओ सरांना. तर त्यांनी मला रिटर्न मेल केला की तुम्ही तिथं राहत नाहीयेत, पुण्याला असता 2 वर्ष झालं, ते वापरात नाहीये. जर शौचालय वापरामध्ये नाहीये तर त्याचा दाखला आम्ही कसा द्यायचा? मग तुम्ही गोष्ट सांगा, मी पुण्यावरून इथं टॉयलेट युज करण्यासाठी यायचं का? मग मला त्यांनी दाखला देणार होते का? त्याने दिलंय हास्यास्पद गोष्ट, तसं मला त्यांनी मेल केलेलं आहे. आणि पुन्हा त्या बंद घर आहे ह्यांना माहिती असताना तिथं जाऊन नोटीस ह्या लावणं कसं आहे? मग हे संशयास्पदच आहे ना. घर आता सध्या तिथली स्थानिकची रहिवासी आहे, स्थानिकचं हे निवडणूक आहे, त्यामुळे मग तिथलाच पत्ता मला देणं गरजेचं आहे. आणि माझा पुण्याचा पत्ताही त्यांच्याजवळ आहे. आणि पुण्याच्या पत्त्यावर यापूर्वी सीओ बदर साहेब यांनी 2-3 वेळेला मला पत्र पाठवलेली आहेत अनगर नगरपंचायतची. उपस्थित नव्हते त्या दिवशी मी स्पष्ट सांगितलेलं होतं सीओ साहेबांना. आता त्यांचं तिथे सीसीटीव्ही ते जर रेकॉर्डिंग होत असेल तर ते काढून शोधून पाहावं लागेल. मी त्यांना सांगितलं, सर मी उद्या 11 पासून छाननी आहे, पण मी व माझा मुलगा येऊ शकत नाही. भीतीपोटी कुठलाही वकील येणार नाहीये. साधं मला मोहोळमध्ये नोटरी कुठल्या वकिलांनी करून दिलेली नव्हती. मग आमचे वकील जर आले तर ते येऊ शकतील, किंवा वॉइस कॉन्फरन्स असेल तर सांगा, ती लिंक पाठवा, आम्ही ती जॉईन करू. तर त्यांनी मला स्वतः सांगितलं VC तरतूद काय ह्याच्यामध्ये नाहीये, आणि तुम्हाला स्वतः यायचं असेल तर मला ठीक आहे, तुमच्यावर विश्वास आहे. आणि मोहोळचे PI यांना माझा कुठलाही संपर्क झालेला नाही. मी पोलीस प्रोटेक्शन मागितलं नाही माझा, कारण आमचे सर्व डॉक्युमेंट्स कलेक्टर साहेबांनी चेक केलेले होते. आम्हाला खात्री होती कुठलीही त्याच्यामध्ये त्रुटी आढळणार नाही, माहिती होतं. आता यांनी म्हणून सहीचा बरोबर विषय काढला. आम्हाला एकतर कागदपत्र नव्हती कोणती, तर प्रमाणित यादी 10/11/2025 प्रमाणेची, आणि शौचालयाचा दाखला, आणि तिसरं म्हणजे बेबाकी दाखला. तर ते तिथे गेल्या गेल्या आम्हाला देण्यात आलेलं होतं. म्हणजे ह्यांना त्रुटीच नव्हती, ती मुलाच्या ह्याच्यावर. त्यांचं असं मत आहे की आम्ही पोलीस प्रोटेक्शनसाठी त्यांना विचारलं होतं छाननीला ज्यावेळेस तुम्ही येणार आहात किंवा नाही. तर त्या संदर्भात त्यांनी ऑलरेडी पोलीस प्रशासनाकडून स्टेशन डायरीला सुद्धा त्याची नोंद आहे की 2 वेळा तुम्हाला पोलीस प्रशासनाकडून फोन आले, मात्र आपण पोलीस प्रशासन नको, मी तिथे जाणार नाही अशा पद्धतीने असं त्यांचा दावा आहे. मला कोणी फोन केले? चुकीचं आहे असं त्यांचं मत आहे. मला कोणत्या अधिकाऱ्यांनी फोन केला तर त्यांच्या कॉल लिस्ट मध्ये असेल ना, ते माझ्या कॉलवर मोबाईलवर पण आले असेल. कुठलीही महिला स्वतःहून जर पोलीस प्रोटेक्शन देतो म्हणल्यानंतर नाकारेल का? ऑलरेडी त्यांच्याकडे 8-8 दिवसापूर्वी मेल केलेले आहेत SP ना, ऍडिशनलला,
मोहोळच्या पीआयला, तर त्यांनी दिलं गेलं नाही. ज्या वेळेस अंगावर गाड्या घातलेला प्रकार गेला तिथं, त्यावेळेस सुद्धा आम्ही मोहोळ पोलीस स्टेशनला पळत गेले. तेव्हा धक्के मारून बाहेर काढण्यात आलं. वरपर्यंत गोष्टी गेल्या, नंतर मला पोलीस फोर्स त्यांनी दिली. आणि दुसऱ्या दिवशी जर हे स्वतःहून देत असतील तर मी नाकारेन कशासाठी? पीआय सरांना बोलवा, तुम्ही त्यांची मुलाखत घ्या. मी कधी त्यांना कॉल केला नाही का त्यांचा कॉल रिसिव्ह केला नाही, हे पीआय सरांना विचारू शकता. काय अपेक्षित आहे तुम्हाला कोर्टाकडून, काय निर्णय येणार? न्यायदेवतेवर माझा विश्वास आहे. वकील सरांना आता जे डॉक्युमेंट्स वगैरे आहेत आम्ही सर्व आता लिगली सगळे तिथं दाखवलेले तर आहेत. आता न्यायदेवतेच्या हातात आहे आणि विश्वास आहे आम्हाला न्याय मिळेल. अनगर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाची जी निवडणूक होती, त्या निवडणुकीमध्ये उज्ज्वला थिटे यांनी त्यांचं नगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन पत्र भरलेलं होतं. ते नामनिर्देशन पत्र बेकायदेशीररित्या तिथल्या निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नामंजूर केलेलं आहे. त्याच्या विरोधामध्ये दाद मागण्यासाठी आज आम्ही जिल्हा न्यायालयामध्ये आलेलो आहोत. जिल्हा न्यायालयामध्ये आम्ही आमचं अपील दाखल केलेलं आहे. आता याच्या नंतरची जी प्रोसिजर आहे त्या प्रोसिजरनुसार व्यक्तिगत नोटीस कुणालाही याच्यामध्ये निघत नाही. आम्ही निवडणूक निर्णय अधिकारी यांना आता मेलही करत आहोत की हे आम्ही अपील जे आहे ते जिल्हा न्यायालयामध्ये दाखल केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांना आम्ही कुठे येऊन ते द्यायचं हे देखील आम्ही विचारत आहोत. त्यानंतर सुद्धा पुन्हा सुरक्षेचा मुद्दा येतोच, परंतु आम्ही मेलही केले आणि त्यांना व्यक्तिगत बोलून आम्ही ही नोटीस जी आहे त्यांना देत आहोत. आम्हाला तिथे जरी न्याय नाही मिळाला अशी आमची भावना असली तरी न्यायालयामध्ये निश्चितपणाने आम्हाला न्याय मिळेल त्या भावनेनं आम्ही या ठिकाणी अपील दाखल केलेलं आहे. नक्की अपिलामध्ये आपण कोणत्या मुद्द्यांवरती फोकस केलेला आहे, काय आपलं नक्की अपील आहे, काय सांगा? अपिलामध्ये नेमकं ज्या वेळेला त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही आदेश बघितला, आदेशामध्ये असं म्हणणं आहे की त्यांची नामनिर्देशन पत्रावरती जे सूचक आहेत त्या सूचकाची त्यामध्ये स्वाक्षरी नाही. आमचं असं म्हणणं आहे की प्राथमिक पडताळणी जी असते नामनिर्देशन पत्राची त्यावेळेला सगळ्यात महत्वाची बाब याच्यामध्ये अशी आहे की स्वतः उज्ज्वला थिटे आणि त्यांचा मुलगा सूचक आहे, त्या दोघांनी मिळून जाऊन त्या ठिकाणी नामनिर्देशन पत्र दाखल केलेलं आहे. प्राथमिक पडताळणीमध्ये त्याच ठिकाणी त्यांनी ते ऑब्जेक्शन आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही त्याच ठिकाणी स्वाक्षरी करून दिली असती, परंतु याच्यामध्ये काहीतरी वेगळं दिसतंय. ते आम्ही न्यायालयापुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर प्राथमिक पडताळणीची छाननीची जी काही नोटीस असते ते लगेच आम्हाला देणं भाग होतं. भाग समजून घ्या. त्याच्यामध्ये कसं आहे की एकच नामनिर्देशन पत्र त्या दिवशी दिवसभरामध्ये जवळपास भरलेलं आहे असं दिसतं आणि अनगर नगरपंचायतची निवडणूक बाकीची जी आहे ती बिनविरोध झाली. एवढ्या सगळ्या प्रेशर मॅटरमध्ये ह्या एवढी सिक्युरिटी घेऊन त्या ठिकाणी गेलेले असताना एकच नामनिर्देशन त्या दिवशी भरायचं होतं तर त्याची प्राथमिक छाननी जी आहे ती करून लगेचच जे काही ऑब्जेक्शनची सूची आहे ते त्यांनी देणं यांच्यावरती बंधनकारक होतं. त्यांना ती द्यायला हवी होती, ते त्यांनी दिलेली नाही. आणि बऱ्याच गोष्टी आम्ही त्यामध्ये अपील अर्जामध्ये वेगवेगळ्या मांडलेल्या आहेत. आम्हाला न्यायालयाकडून न्याय मिळेल अशी आमची अपेक्षा. पार्टी कोणाकोणाला केली आपण याच्यामध्ये नॅचरलीच कायद्याप्रमाणे याच्यामध्ये जे पक्षकार आहेत गैरअर्जदार म्हणून आपल्याला करावे लागतात. त्याच्यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी एक, त्यांचा जो असिस्ट करणारा दुसरा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आहे तो 2, त्याच्यानंतर तिसरे कॅन्डिडेट म्हणजे ते पाटील म्हणून ज्यांनी उमेदवारी त्या ठिकाणी दाखल केली आहे त्या, आणि शिंदे म्हणून ज्यांनी आमच्या नामनिर्देशन पत्रावरती त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. हे 4 त्याच्यामध्ये रिस्पॉन्डंट म्हणून आम्हाला दाखल करायला लागतात. ही सगळी प्रक्रिया थांबवून नाही, निवडणूक ही जी आहे ना ते कायद्यात मी आता मागाशी सांगितलं त्या पद्धतीने निवडणूक प्रक्रियेमध्ये नगर परिषदेच्या बाबतीत आणि नगरपंचायतीच्या बाबतीमध्ये जो कायदा दिलेला आहे त्याच्यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निर्णयाच्या विरुद्ध अपिलाचा पिरियड देखील त्या कार्यक्रमामध्ये दिलेला आहे आणि मगच ते विड्रॉल, मगच त्या पुढच्या गोष्टी ज्या काय ते नमूद केले आहेत कार्यक्रमामध्ये. त्याच्यामुळे जोपर्यंत आता इथे म्हणून इथंच नाही, सगळीकडे जिथं कुठं अपील झालेलं असेल ते अपील जोपर्यंत निर्णयित होत नाही अपिलाचा डिसाईड करायचा पिरियड त्यांनी त्या रूल मध्ये ठेवलेला आहे. आणि कार्यक्रम पत्रिका जर निवडणूक आयोगाने दिलेली आपण बघितली तर त्याच्यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे की अपिलाचा पिरियड वगळून आणि अपील जिथे नाही अशा ठिकाणी काय तर ती तरतूद त्या ठिकाणी त्यांनी अपिलात घालून दिली, त्या नियमामध्ये घालून दिली. त्याच्यामुळे हे अपील जोपर्यंत निर्णयित होत नाही तोपर्यंत पुढे प्रक्रिया जाणार नाही, कारण वेगळा स्टे सुद्धा मागायची गरज. मुळात अजून निवडणुकीमध्ये बिनविरोध झाली हे मूर्खाच्या नंदनवनामध्ये आहेत. तिसऱ्या ज्यांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे त्या मिसेस शिंदे, सरस्वती शिंदे, त्यांचा अर्ज अजून आहे ना, त्यांनी अजून विड्रॉ कुठं केले? म्हणजे उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाला असं एक वेळेला आपण समजूया, पण 2 उमेदवार अजून नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात आहेत ना. मग बिनविरोध झाली असा जल्लोष कस काय सुरू झाला? म्हणजे त्या सरस्वती शिंदे आहेत या त्यांनीच उभा केलेला
त्या ठिकाणच्या डमी उमेदवार आहेत आणि त्यांना खात्री आहे की त्यांचा विड्रॉ करण्यासाठीच भरला गेलेला आहे, म्हणूनच त्यांनी अजून बिनविरोध निवडणूक झाल्याची घोषणा होण्याच्या आधीच जल्लोष सुरू केलेला आहे. त्यामुळे यातली कॉन्स्पिरन्सी जी आहे ती त्यातनं डिसाईड होते. सरस्वती शिंदे सुद्धा सांगितलंय की मी डमी उमेदवार आहे, मी भाजपच्या विचाराचे आहे, त्यामुळे मी अर्ज माघारी घेणार आहे. त्यामुळे सरस्वती शिंदेचा प्रश्न संपलेला आहे. पण न्यायालयीन प्रक्रियेमध्ये प्रक्रिया असताना अजून निकाल घोषित नाहीये, त्यामुळे ही निवडणूक अजून बिनविरोध पूर्णपणे म्हणता येते. पण आंध्र प्रदेशात सुरू झालाय. नाही, पूर्णपणे नाही ना अपूर्णपणे पण नाही, बिनविरोध अजून झालेलीच नाही आहे. हे कारण आता जर या संदर्भामध्ये ज्याचा अर्ज अवैध झालेला आहे उज्ज्वला थिटेंचा, त्यांनी त्याच दिवशी आम्ही न्यायालयामध्ये दाद मागू असं ज्या वेळेला म्हटलेलं आहे आणि आता अपील दाखल झालेला आहे, तर या निवडणुकीला बिनविरोध अजून म्हणता येत नाही. जोपर्यंत उज्ज्वला थिटे यांचा अर्ज न्यायालयाच्या पुढे डिसाईड होत नाही तोपर्यंत आपल्याला ही निवडणूक बिनविरोध किंवा निवडणूक झाली असं म्हणता येत नाही.